नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आपण मागील काही दिवसापासून चर्चा करत आहोत. आजचा हा या विषयाअंतर्गतचा शेवटचा व्हिडिओ. यात मूल्यमापन पद्धती हा महत्त्वपूर्ण घटक आहे. तर आज आपण मूल्यमापन पद्धती या घटकावर माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे माहिती मिळेल याच्यातून किमान 2 ते 3 प्रश्न हे TETच्या परीक्षेला विचारले जातात, म्हणून हा व्हिडिओ नक्की पहा. मूल्यमापन म्हणजे काय? विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य, क्षमता, अभिवृत्ती आणि प्रगती यांचं नियोजनबद्ध पद्धतीने मापन करून त्यांचे विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेलाच मूल्यमापन किंवा असेसमेंट म्हणतात. सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर विद्यार्थी किती शिकला आणि त्याच्या शिकण्यात कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत हे तपासण्याची प्रक्रिया म्हणजेच मूल्यमापन. तर मापन, मूल्यांकन आणि मूल्यमापन यातील फरक. मूल्यमापनामध्ये आपण मापन समजून घेऊया. विद्यार्थ्याने किती गुण मिळवले याची संख्यात्मक नोंद यालाच मापन म्हणतात. उदाहरणार्थ, राहुलला 50 पैकी 40 गुण मिळालेत. या उदाहरणातून आपल्याला विद्यार्थ्यांचे गुण किती मिळालेत हे मापन आहे. नंतर मूल्यांकन, मिळालेल्या गुणांवरून निर्णय घेणे. आता राहुलची कामगिरी चांगली आहे हे मूल्यांकनातून समजतं आहे, की गुणांवरून समजतं आहे की त्याची कामगिरी चांगली आहे. तर समजा 50 पैकी 15च मार्क्स मिळाले तर त्याची कामगिरी उपचारात्मक अध्यापनासाठी आवश्यक आहे असं समजतं. म्हणून इव्हॅल्युएशनमध्ये मूल्यांकन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांची शिकण्याची सतत माहिती गोळा करून त्याच्या प्रगतीसाठी योग्य उपाययोजना करण्यासाठी मूल्यमापन केलं जातं. मूल्यमापनाचे काही प्रकार आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यावर काही प्रश्न विचारले जातात. जसं डायग्नोस्टिक असेसमेंट म्हणजे निदानात्मक मूल्यमापन. तर विद्यार्थ्यांच्या अडचणी शोधण्यासाठी जे मूल्यमापन केलं जातं त्यालाच निदानात्मक मूल्यमापन किंवा डायग्नोस्टिक असेसमेंट म्हणतात. उदाहरणार्थ, गणितात चूक का होते हे पाहणे. तर याच्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी काही उद्देश असतो की त्रुटी शोधणे किंवा सुधारणा करणे. तर निदानात्मक मूल्यमापनासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. दुसरं महत्त्वाचं की आपण फॉर्मॅटिव्ह असेसमेंट किंवा आकारिक मूल्यमापन म्हणतो, की अध्यापन सुरू असताना सातत्याने सतत जे केलं जातं त्याला आकारिक मूल्यमापन म्हणतात. उदाहरणार्थ, वर्गातील प्रश्नोत्तरे, गृहपाठ, प्रकल्प, मौखिक परीक्षा हे आकारिक मूल्यमापन आहे. सतत चालणारी प्रक्रिया, विद्यार्थ्याला त्वरित अभिप्राय मिळतो, शिकण्यात सुधारणा मिळते, याचे हे वैशिष्ट्य आहे. आकारिक मूल्यमापनाची जर आपण CCEच्या अंतर्गत समजून घेतलं, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीमध्ये आकारिक मूल्यमापनासाठी 8 साधनं आणि तंत्र आहेत. याच्यामध्ये दैनंदिन निरीक्षण असेल, लेखी परीक्षा असेल, मौखिक परीक्षा असेल, प्रकल्प आहेत, त्यानंतर चाचणी आहे. तर या सर्व बाबींचा याच्यात समावेश होत असतो. नंतर आहे संकलित मूल्यमापन, जे समेटिव्ह असेसमेंट म्हणतात. आपण विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर जे मूल्यमापन करतो, की ठराविक कालावधीनंतर 6 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर शेवटी जे मूल्यमापन होतं त्यालाच संकलित मूल्यमापन असं म्हणतात. तर यासाठी अंतिम निकालासाठी याचा उपयोग केला जातो. आणि गुण आणि श्रेणीच्या संदर्भात CCEच्या संदर्भात जर आपण इयत्ता 1ली ते 8वीचा विचार केला तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती 1 एप्रिल 2010 पासून महाराष्ट्र शासनाने स्वीकारली. आणि त्यानंतर जवळपास ऑगस्ट 2010 पासून महाराष्ट्रभरामधील शाळांमध्ये ही पद्धती अवलंबली जात आहे. आणि याच्यावर सुद्धा काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. जसं CCE मूल्यमापन, कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE. तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमाचं जे निरीक्षण केलं जातं तेच CCE असतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे CCEमध्ये कंटिन्युअस म्हणजेच आकारिक मूल्यमापन होतं आणि सर्वंकष मूल्यमापनामध्ये सुद्धा यात समावेश होत असतो. आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याच्यामध्ये आकारिक आणि संकलित हे दोन्ही प्रकारचं मूल्यमापन केलं जातं. NEP 2020च्या अनुषंगाने भारतामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि NCFFS 2022च्या आधारे नवीन मूल्यमापनाची पद्धती आता स्वीकारलेली आहे, ज्याला आपण HPC किंवा हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, समग्र प्रगती मूल्यमापन असं म्हणतो. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मागील शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 1लीसाठी HPCची कंपल्सरी प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी HPCचे कार्ड दिले होते.
समग्र प्रगती मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक गुणवत्तेचे नव्हे तर त्याच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यांकन करणे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं 360 डिग्री अंशाचं म्हणजे समग्र पद्धतीने मूल्यमापन केलं जातं. याच्यात महत्त्वपूर्ण बाबी म्हणजे शैक्षणिक प्रगती, त्याची ॲकॅडमिक अचिव्हमेंट, त्याची भाषा आणि संवाद कौशल्य, गणितीय आणि तार्किक क्षमता, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती, सामाजिक आणि भावनिक विकास, क्रीडा, कला व सांस्कृतिक सहभाग, लाईफ स्किल्स म्हणजे जीवन कौशल्य आणि नैतिक मूल्य आणि नेतृत्व गुण, या सर्व बाबींचा विचार याच्यात केलेला आहे. HPCची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा प्रगतीवर जास्त भर याच्यात दिला जातो. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची ही आधुनिक आवृत्ती आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्याचं जे मूल्यमापन आहे ते विविध प्रकारे केलं जातं. जसं की सेल्फ असेसमेंट म्हणजे स्वमूल्यमापन, विद्यार्थी स्वतःचं मूल्यमापन स्वतः करतात. सहाध्यायी मूल्यमापन म्हणजेच पीअर असेसमेंट, शिक्षक मूल्यमापन यांचा समावेश होतो. तसेच पालकांचा मार्फतसुद्धा यात समावेश केले जातो. विद्यार्थ्यांच्या बलस्थानांची आणि सुधारणा आवश्यक असलेल्या क्षेत्रांची सुद्धा नोंद याच्यामध्ये होत असते. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रभावी संवाद निर्माण होण्यासाठी HPC खूप महत्त्वपूर्ण आहे. TETसाठी जर आपल्याला परीक्षेत लक्ष ठेवायचे असेल तर हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड HPCचा मूलभूत उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण मूल्यमापन करणे हा खरा उद्देश आहे. मूल्यमापनाचे काही साधने आणि असतात, जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे साधने आणि तंत्रांमध्ये जसं आकारिक मूल्यमापनाचे विविध साधने आहेत, संकलितची साधने आहेत. याच्यामध्ये लेखी परीक्षा आहे, मौखिक परीक्षा आहे, प्रात्यक्षिक आहे, प्रकल्प आहे, निरीक्षण आहे, मुलाखत, प्रश्नावली, श्रेणीमापन सूची, तपासणी सूची, पोर्टफोलिओ असे विविध साधनं आणि तंत्र यात वापरले जातात. चांगल्या मूल्यमापनाची वैशिष्ट्ये, याचं चांगल्या मूल्यमापनाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जे मोजायचं आहे तेच मोजणे म्हणजेच व्हॅलिडिटी. तर ते वैधता हे सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला विद्यार्थ्यांचं समजा गणितीय कौशल्यांमध्ये भागाकाराचं कौशल्य मोजायचं आहे तर तेच मोजण्याची जी प्रक्रिया आहे तीच त्याची व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. विश्वसनीयता म्हणजे रिलायबिलिटी, पुन्हा परीक्षा घेतली तरी जवळपास समान निकाल मिळणे. विश्वसनीयतामध्ये आत्ता एखाद्या विषयाचं आपण मूल्यांकन केलं आणि ठराविक कालावधीनंतर तशाच प्रकारचा पेपर काढून पुन्हा मूल्यांकन केलं आणि दोघा उत्तरपत्रिकांमध्ये या गुणांमध्ये जर मार्कांचा जास्त फरक नसेल तर ते रिलायबिलिटी किंवा विश्वसनीयता असते. वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे व्यक्तिनिष्ठ मतांचा प्रभाव नसणे. या ठिकाणी कुठल्याही शिक्षकाने त्या विद्यार्थ्यांविषयी केलेल्या विचारांचा प्रभाव त्या गुणांवर नसणे म्हणजेच त्या वस्तुनिष्ठ प्रकारचे गुणांकन असणं अपेक्षित आहे. उपयुक्तता, सोपे आणि वापरण्यास सुलभ असणे हे मूल्यमापनाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. तर शिक्षकाची भूमिका काय असावी की विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत निरीक्षण करणे, चुका शोधून सुधारणा करणे, सकारात्मक अभिप्राय देणे, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांचा सुद्धा विचार करणे हे महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. TET परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की फॉर्मेटिव्ह असेसमेंट असेल तर ते अध्यापनाच्या दरम्यान होतं. आकारिक मूल्यमापन, समेटिव्ह म्हणजे संकलित जे मूल्यमापन असतं ते ठराविक कालावधीनंतर अभ्यासक्रमाच्या ठराविक कालावधीनंतर 6 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर होतं. डायग्नोस्टिक असेसमेंटमध्ये अडचणी शोधण्यासाठी होतं. CC म्हणजेच कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन ही मूल्यमापनाची जी पद्धत आहे ती महत्त्वपूर्ण आहे. असेसमेंट, इव्हॅल्युएशन आणि मेजरमेंट या संकल्पनासुद्धा आपण लक्षात ठेवा. विशेषतः HPCच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं समजून घ्या, याच्यावरसुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. मागील काही वर्षात TETमध्ये या संदर्भात काही प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न आपण थोडक्यात पाहूया. जसं अध्यापन प्रक्रियेदरम्यान केले जाणारे मूल्यमापन कोणते? संकलित, आकारिक, अंतिम किंवा निदानात्मक. तर याचे योग्य उत्तर आहे आकारिक मूल्यमापन. CCAचे पूर्ण रूप काय आहे? तर कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन हे CCAचं पूर्ण रूप आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. विद्यार्थ्यांच्या त्रुटी शोधण्यासाठी केले जाणारे मूल्यमापन म्हणजेच निदानात्मक किंवा डायग्नोस्टिक मूल्यमापन असं म्हणतो. वार्षिक परीक्षा कोणत्या प्रकारचे मूल्यमापनाचे उदाहरण आहे? तर आपण ठराविक कालावधीनंतर ती परीक्षा अभ्यासक्रमाच्या संपल्यानंतर जेव्हा घेतो ती संकलित असते म्हणून त्याला संकलित मूल्यमापन असं आपण लक्षात ठेवा. जे मोजायचे आहे तेच मोजणे या गुणधर्माला काय म्हणतात? तर याला व्हॅलिडिटी किंवा वैधता असं म्हणतात. HPC हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्डचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. HPCचे पूर्ण रूप काय आहे? तर इथे हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड
हे महत्त्वाचं आहे, कारण समान असणारे काही पर्याय दिसतात, जसं हॉलिस्टिक परफॉर्मन्स सर्टिफिकेट किंवा हायर परफॉर्मन्स कार्ड अशा प्रकारचे पर्याय असतात. पण योग्य उत्तर आहे हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड. समग्र प्रगती मूल्यमापन HPCमध्ये कशावर भर दिला जातो? विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. HPC ही संकल्पना कोणत्या राष्ट्रीय धोरणाशी संबंधित आहे? तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे NEP 2020च्या अनुषंगाने ही संकल्पना आहे. खालीलपैकी HPCमध्ये कोणत्या प्रकारचे मूल्यमापन समाविष्ट असते? तर याच्यात स्वमूल्यमापन पण असतं, स्वाध्यायी असतं, शिक्षक मूल्यमापन असतं, म्हणजेच वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे. HPCमध्ये विद्यार्थ्यांच्या कोणत्या घटकांचा विचार केला जातो? तर इथे शैक्षणिक प्रगती, सामाजिक आणि भावनिक विकास, कला, क्रीडा आणि जीवनकौशल्य अशा सर्वच, म्हणून वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. HPCचा मुख्य उद्देश कोणता? तर विद्यार्थ्यांची क्रमवारी लावणे, फक्त परीक्षा गुण नोंदवणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वंकष चित्र मांडणे, विद्यार्थ्यांना नापास करणे. या पर्यायांपैकी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वंकष चित्र मांडणे हा महत्त्वपूर्ण उद्देश आहे, म्हणून योग्य उत्तर C आहे. समग्र प्रगती मूल्यमापनात पालकांची भूमिका काय असते? तर या ठिकाणी कोणतीही भूमिका नसते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी अभिप्राय मिळवणे व सहकार्य करणे, परीक्षा शुल्क भरणे, केवळ निकालावर स्वाक्षरी करणे. तर याच्यासाठी अपेक्षित उत्तर आहे की विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी अभिप्राय मिळवणे आणि सहकार्य करणे हे योग्य उत्तर आहे. HPC हे खालीलपैकी कोणत्या मूल्यमापन पद्धतीशी अधिक सुसंगत आहे? तर याचं उत्तर आहे सतत सर्वंकष मूल्यमापन म्हणजे CCSE अतिशय सुसंगत असं आहे. HPC अंतर्गत विद्यार्थ्यांच्या बलस्थानांसोबत कोणत्या बाबींची नोंद केली जाते? तर सुधारणा आवश्यक असलेले क्षेत्र यांची नोंद केली जाते. विद्यार्थ्यांच्या केवळ गुणांऐवजी त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारी मूल्यमापन पद्धती याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे HPC किंवा समग्र प्रगती मूल्यमापन. थोडंसं आपण फास्ट रिव्हिजनसाठी करत असताना फॉर्मेटिव्ह म्हणजेच आकारिक शिकत असतानाचं मूल्यमापन, समेटिव्ह म्हणजे शेवटी, डायग्नोस्टिक म्हणजे अडचण शोधणे, CC म्हणजे सतत सार्वंकष मूल्यमापन, व्हॅलिडिटी योग्य गोष्ट मोजणे, रिलायबिलिटी सातत्यपूर्ण निकाल, ऑब्झर्वेशन, चेकलिस्ट, पोर्टफोलिओ हे मूल्यमापनाची साधने आहेत. तर अशा प्रकारे आज आपण मूल्यमापन पद्धतीमधले महत्त्वपूर्ण मूल्यमापनाची पद्धती, वैशिष्ट्ये, शिक्षकाची भूमिका या सर्व बाबींचा विचार केला. आजच्या या घटकाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण काही प्रश्नसुद्धा आपल्याला सांगण्यात आले. त्याचंही आपण थोडंसं अवलोकन करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला आणि आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर आपण लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.